बायको, ए बायको, आलीस का बाहेर? अगं तुला कोण आलंय भेटायला बघ की. कुठं गेली? काय काय झालं तन करायला? आले का परत घरी? आलो, पण ही बघ कोण आले तुला आज भेटायला. कोण आहे? कोण आहे दिसू नका, मंगळसूत्र घातलंय गळ्यात, माझी दुसरी बायको आहे. अहो काय बोलते, तुम्हाला कळतंय का? काय बोलताय? म्हणजे हिजा माझ्यावर जीव उजाडलाय आणि माझा ही जीव उजाडलाय. अहो तोंड सांभाळून बोला. बायको बिको काय लग्नाची हक्काची बायको असून तुम्ही दुसरं लग्न केलंय? हा, तू बायको म्हणायच्या लागीची आहेस का? तुला नवरा काय असतो, नवऱ्याची सेवा काय असते हे कळतं का तुला? वा वा वा, म्हणजे मी तुम्हाला आज फक्त पाणी नाही दिलं म्हणून तुम्ही लगेच दुसरं लग्न केलं का? हा, पाणी देत नाही, खायला पोटाला अन्न घालत नाही, आणि कपडे तुला इस्त्री करायची कधी माहित आहे का? आईनं तुला तसलं काय संसारात तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं माझ्या आईवरती जायचं नाही. काय आहे ना ते माझ्यापर्यंतच ठेवायचं. आणि काय ग, तुला कळत नाही का ह्याचं लग्न झालेलं असं दुसरं लग्न करून येतं त्यांच्या सोबत? तू नीट सांभाळला नाही तो माझा झाला, त्यात माझी चुकी नाहीये. तुला तरी काय म्हणायचं म्हणावा, आपलंच नाणं खोटं आहे. हा, मग आधी जरा संसार नीट करायचा तुला कळत नाही का? काय काय चुकलं काय माझं ते तर सांगा. अगं कितीदा सांगू, मगाच तुला सकाळी पाणी मागितलं, पाणी दिलंस का? मला खवळून घालवलं घरात ना, म्हणून तुम्ही दुसरं लग्न केलं. करणार तुझ्या नाकावर टिचून आणली हिला. अहो तुम्हाला काही लाज वाटते का नाही? हा, मलाच लाज वाटू दे. हे जाऊ दे ग, हे जर रोजच आहे. तुम्हाला आहे का नाही, उठलं की कामावर जाताना एकदम कडक इस्त्रीचे कपडे करून द्यायची, आणि मला पोट भरून पोटाला जेवण घालायचं, आणि हिला शिळी भाकर घालायची. तुमच्यासाठी स्पेशल आणि पाची पकवान बनवत आणि हिला सगळं शिळ तुकडे. बरोबर. लाज वाटते का हो तुम्हाला? अहो लग्नाची बायको आहे मी तुमची, आणि तुम्ही हिला ह्याच्यासाठी आणली का मला शिळ तुकडं घालायला? रोज तो तुम्हाला ताजा नाश्ता देते, जेवण देते. हा, मग आता घालणार का मला चांगलं जेवण? एकदम पाण्याला कशी आपदा केली माझी? अहो पाण्याला आपदा केली म्हणजे? अहो घरातले किती कामं असतात, कामं काही थोडी आहेत का? तुम्हाला तर असं वाटतं सगळं तुमच्या पुढे पुढेच करावं. घरातले कामं, वावरातले कामं, तुम्हाला तर फक्त तुमचंच दिसतंय. माझा थोडा पण विचार नाही केला, आणि हिला घेऊन आलं तिथं. आता मी काय करू, कुठं जाऊ? बर, हा सांग. ऐका ताई, तुम्ही रडू नका. हे फक्त तुम्हाला नाही का दाखवण्यासाठी आणले मला. मी त्यांची मैत्रीण आहे, बाकी काही नाही. फक्त तुम्हाला दाखवायला की बाप्पा तू असा त्रास दिले तर मी दुसरी बायको करून आणेल. मग तुला काय फरक पडतो की नाही याच्यासाठी मला फक्त नाटक करायला लावले. हो ग, खरं आहे. पण तू माझी आता सेवा करणार ना व्यवस्थित? नक्की करणार, पण तुम्ही परत असं माझ्या सोबत वागू नका. नाही ग, मी मुद्दाम केलं नाही. तुझ्यावर पण माझा जीव आहे ना. पण म्हणजे माझ्यावरच जीव. नाही ग. बरं आता चला, चहा करते तुमच्यासाठी. या. ये. जाने मन, तू मेरी महबूबा, मैं तेरा महबूब. आला का मुडदा पुन्हा ढोसून? नास काय माही असली काम आजपासनं बंद. राणी सारखं राहायचं, राणी सारखं. हाय का माही लाज राणी सारखं ठेवायला पिदाड? अगं तू माझी आपली जान आहे जान, कुणाला म्हणतेस पिदाड? तुम्हाला म्हणते पिदाड. तुला माहित आहे का, अख्ख्या सभेत आमदार साहेबांनी मला ओळख दिली. ए बेवड्या, हो बाजूला. बाय बाय बाय, तेच लायकी आहे तुमची. माझी लायकी काढू नको. यंदाच्या बारीला ग्रामपंचायत सदस्य झालोय काय? पुढल्या वाडीला आपल्याला 2 पॅनल आले. सपनात आहे का तुम्ही? आणि तुम्हाला कोण करणार आहे ग्रामपंचायतचं सदस्य? येडा डोक्याचा माणूस, एवढा मी मेहनतीने रचते आणि ह्याच्यावर येऊन पडत आहे. अगं असं मारू नको मला, तू माझी जान आहेस का नाही? काय मुताड ढोसून आले खानेड माया करत आहे. अगं मुताड म्हणू नको, ते शेंट आहे शेंट. शेंट आहे शेंट, नीट उभा राहायला येत का? बघ, आपल्याकडे लय पैसा आहे. एक वावर इकलं की अख्खं गाव खरेदी करेन. एक वावर आहेच किती? एक छोटासा तुकडा आहे त्याला एक वावर म्हणताय वे? बर, ऐक, तुझ्याकडे एक काम होतं माझं. बोला बोला बोला. तुझं जे हे मंगळसूत्र आहे का, ते मला पाहिजे होतं. एक का मुडद्याला एक तर कमवायचं नाही. दिवस रात्र मी इथं खपती आणि मंगळसूत्राला डोळा आहे वे? ते पण नकली आहे, एवढं तरी अक्कल आहे का? कोणाची लाज करतेस माझी? अगं माझा गावात किती वट आहे तुला माहित नाही? कुत्र तरी विचारते का तुम्हाला जवाब?
पडतय. काढते मंगळसूत्र काढ. अहो कोण घेणार आहे? भंगारवाला पण घेणार नाही, नकली आहे ही. अगं या पोपट पाटलाची बायको नकली मंगळसूत्र घालते. स्वतःला पाटील म्हणत मुडद. हे पाटील आहे मी. तुला उद्या 5 तोड्याचा राणी हार करून आणतो. 5 रुपये आहे का घरात? खिशात 5 रुपये आहे का? आणि 5 तोळ्या म्हणा खिशात नाही, दमडी नखर करत आहे. तू कोणाची कॉलर धरलीस? कोणाची कॉलर धरलीस? नवऱ्याची तुला चांगला तडाखा देईल सांगतोय. हात सोड मुर्द्या, लावून दाखव बरं तडाखा. अगं लावणारच आहे. आता मला तडाखा लावून घ्यायची पारी आले. अगं गावचा सरपंच आहे. गावात कोणाला जेवढं शाप नाही तेवढं. सपनातच का सारखा सरपंच बनतो? तुझी हाय का ती बघ पहिली लायकी. सरपंच बनाय निघालाय. माझी पेतो संध्याकाळ गटारात पडतोच. माझी लायकी काढणारी तू कोण? अगं अख्ख्या गावात त्या पाटलासारखं कोण नाही. माहिती ना, कुत्र्यासारखं इकडे तिकडे शेपूट हलवतय. त्या कुत्र्याला तरी इज्जत असते, पण तुला इज्जत नाही. हा तुला आता घरीच घालवतो माहेरी. जातो माहेरी. परत ताण बघायचं नाही पोपट पाटलाच्या घराचं. तू पाटील कुठल्या अँगल वाटत ना आलाय का? अगं गावात पहिला माझा किती रुबाब होता आणि आता सुद्धा रुबाब आहे. ती गटारीत पडायचा रुबात आहे. जवा बघेल तेव्हा गटारीत पडत आहे. आणि लोक इथं सांगतात, जवा येतात तेव्हा मला म्हणतात, सोने तुझा नवरा ह्या गटारीत पडला, त्या गटारीत पडला. आणि मला जाऊन तुला तिथं तसा घाडायला घेऊन यावं लागत आहे. अगं ते लोक आपली तारीफ करते. ती तारीफ याला तारीफ म्हणतात वय. आईच्या तिच्या धिंडांवर पेटवायला लागलेत ना तुझा. तुला माहित आहे का? अख्ख्या चौकात आपली पहिली बॅनरची लाईन लागायची. सगळं फोटो माझा असायचं. कशाला र? मी निवडून आलतो ना. निवडून जवा बघाल तेव्हा तू स्वप्न निवडायचंच का? जवा बघताय तेव्हा आमदार बनत आहे, सरपंच बनत आहे. पण असं कधी नाही की बाबा घरातला चांगला कामगार बनावा म्हणून. मग माझी हायच तेवढी लाईक. शेतात कधी काम करून दमलाच का? तू मग सत्र काढ म्हणली का नाही मागाशी तुला? म्हणते नकली आहे ते कोण? भंगारवाला पण घेणार नाही ना. असं ती नकली काढतो ती पहिल्यांदा. हात लावून बघा बरं तुम्ही मंगळसूत्राला. तू लय बोलायला लागलेस बर का माझ्या पुढे. एवढं बोलल्याला खपवून घेणार नाही पाटील, सांगतोय तुला. हा सारखं पाटलाच रडगा नाही. कुठल्या जन्मी पाटील होता काय माहिती. तू माझ्या इज्जत काढते. तुला चपलीनं फोडली पाहिजे. चपली फोडणारच आहे. हाय का दम तरी हाय का तेवढं घ्यायला चप्पल? घेताय आणि फेकताय पुन्हा. हे बघायचं जा बघाल तेव्हा ते मुताड बसून येतंय. बघायचं दाखव की. पडलं. उठ बाबा तू उठ. तू काय आवाज खाली ठेवायचा आजपासून. लय वर आवाज घ्यायचा नाही तुला सांगून ठेवतोय. निघ तू घरीच जातो मी. झालं बाई एकदाच. मानावर कुठं खपलाय काय माहिती. कधी मदतीला येत नाही. एकटेच त्याचा जीव जाळावा लागत आहे. मेला मुडदा जावा बघा तर अख्खं गाव फिरत आहे. बायको आला का दिवा? अरे दिवा. अरे आपण असा माणूस आहे. मी येतच होतो पण येताना एवढी लोक भेटली मला. कायम असं हातवर नमस्कार नमस्कार कर द्यावा लागते. लय माणसं बोलतात आपल्याला. माहिती मला. गावातलं कुत्र तरी ओळखतं का तुम्हाला? माहिती मला. नाही कसं असतं माहिती का? घरच्या लोकांना किंमतच नसते हो. बाहेरची लोक किंमत देतात पण घरची लोक किंमत देत नाही. माहिती मला. नका सांग तुमच्या शानपणा शिकू काय. अख्खा गावभर नुसतं हुंदडा असता. घरातलं काम करता येत नाही का? मला काय म्हणले तू जा, मी माझ्या माग येतो आणि रचतो. मला एकटीला एवढं रचावं लागलं. अरे मग आलो ना. पण येताना विषय काय झाला? लोक भेटतात, लोक बोलतात, मग त्यांना बोलावं लागतं. तसं येता येत नाही मॅडम. तुम्हाला माहिती ना इथं काम पडले तुम्ही नाटक सांगता का? मग असं म्हणा की मी काम चुकार आहे, मला करायचंच नाही. बरोबर वेळेवर आलो लास्ट टाकल्यावर आहे का नाही? बायको अरे काम चुकार. अरे तालुक्यातली लोक अशी माग लागतात. माग साहेब आमचं हे काम करा, साहेब आमचं ते काम करा. अगं एकेकाची काम करावं लागतात. लय लोड असतो माझ्या. आता तुम्ही कशाचे साहेब झाले हो? घरात तर रिकाम टेकडे असता. सारखं गावभर हुंदाडा मारत असताना कधी साहेब झाले? त्यामुळे माझ्यासोबत फिरावं लागतं. माझी काय बाहेर इज्जत आहे ना, काय इब्रत आहे ना, ते कळायला लागत. माहिती ऐक लोक साहेब म्हणल्याशिवाय बोलत नाही. मला साहेब म्हणतात साहेब.
ती मला माहित नाही साहेब म्हणतात का नाही, पण मी जेव्हा घराच्या बाहेर निघाल ना मला ड्रायव्हर सारखं म्हणतात, सोने तुझा नवरा याव करतो, सोने तुझा नवरा याव करतो. हा इकडं जाताय तिकडं पुरींवर टुकारगत लक्ष ठेवताय, बायकांवर लक्ष ठेवताय, गावभर हुंदाड्या मारताय. काम धंद्याचं तर काय काहीच नाही तुम्हाला. घरातलं करत नाही, दारातलं करत नाही, शेतातलं करत नाही, मी एकटीच खपायचं आहे. कसं असतं एखादा चांगला पुढे जायला लागला का नाही, त्याचं नाव व्हायला लागलं का नाही, त्याला माग नावं ठेवणार लई जण असतात. ती नावं तुला ठेवणारी भेटतात. त्याला मी काय करू आता. पण तुला खरं सांगतो सोने, तालुक्यात का तालुक्यात असा वट आहे आपला. हा गा 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 गा. अरे आमदाराची नाही खासदाराची सभा असू दे, तिथं नियोजनाला हे फागडा असतो. प्रॉपर नियोजन आपण सगळं करतो, येण्यापासून जाण्यापर्यंत सगळं नियोजन आपण. मला तर वाटतं तिथं पण तुम्ही झाडू काढायला जात असाल मग, आहे की नाही? अरे 15 ते 20 लोक अशी मी झाडाला लावतो तिथं. माहिती 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 लय साधं सुद्धा काम नाही. हा. आणि गावात पण असा वट आहे का काय विचारूच नको. मी तर म्हणतो पुढच्या पंचवार्षिकला मी उभा राहतो. लय उभा राहून दमता. अरे जिंकून येणार 10,000 20,000 मताने असा जिंकून येणार मी. माहितीये का पुढचाच डिपॉझिट जपतो. तुम्ही जास्त बड्या बड्या बाता नका टाकू. मला माहिती माझा नवरा किती फेकतो. ते बाहेरच्या एखादा वेळेस फेकलं तर वेगळं पडतं. स्वतःच्याच बायकोला फेकू नये. दवा बड्या बड्या बाता करत आहे साहेबन यावन त्या. अरे टेरर आहे आपण, टेरर. तुला वाटतं मला काय हे नाही मला काय ते नाही. बाहेर येऊन बघ काय होतं माझं, कळलं का. आणि साधं सुद्धा समजू नको मला. लय माने आपल्याला, कळलं का. अरे लोक आहे ना, लोक अशी वाट बघतात मी केव्हा येतोय. हा ते का वाट बघतात माहितीये का. कसं कुत्र्याची वाट बघतात बिस्कुट फेकायला, तसं तू कधी येशील आणि बिस्कुट फेकतील असं करतात. तुला माहिती मला रस्त्याची काम ही असं टाइमपासाची काम असतात ना, ते तुला सांगत. नाही नाही तू मला आरुतुरा बोलती का. मग तुम्हाला नवरा आहे ना. नाही नाही नवरा आहे ना मी. मला आरुतुरा बोलती का तू. आणि तुम्हाला कमी लेख आहे का. अरे देणं ठेव, तुला कोण पसंत करीत नव्हतं, मी पसंत केलं म्हणून तो लग्न झालं ना, तर तो लग्न बी झालं नसतं. आता म्हणा की मी तुमचा पान उतारा करते म्हणून तुम्ही माझा करता. हा पान उतारा करते म्हणून मी तुझा. अरे तुझ्या होता काय, तुझ्या बापा काय होतं. माझ्या का जमीन तरी होती. ही जमीन अख्खी डोंबल्याची जमीन सगळं तर मला बघावं लागत आहे. हाय तर एवढा एवढा तुकडा आणि त्याच्यात पण जमीन करायला लागली. तुला लय कामाचा लोडत असेल ना, एक काम कर 15-20 बाया लाव आणि हे सगळं काम उरकून घे फाटकून. असा पैसा होतो त्यांच्या पुढे. आपण हाय का खिशात दान आहे का. 1 रुपया तर नसतो आणि नखरा करत आहे. मी काय कायम खिशात पैसा. अरे बँकेत जाऊन बघ किती पडलंय ते, तुला माहित नाही. कामावर चालतं बँकेत पैसा असेल ना. पैसा. अरे पैसा असा गवतासारखा आहे आपल्याकडे. हे घरात खायला आहे का खायला. आणि पैसा गवतासारखा पैसा कसा असतात ते तरी माहिती का तुम्हाला. आता बघ तू. आता मी नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहे. 20 दिवसात पैसे डबल. अशी लोक येणार 20,000 रुपये घेऊन येणार, 40,000 रुपये घेऊन जाणार. काय 20 दिवसात. किती अजून मग नुसताच पैसाच पैसा. तुला डायरेक्ट ना अशा नोटावरच झोपावणार. तुला असे नोटाचे हार करणार, नोटाचा मुकुट करणार. अरे फुल पैसा. तू म्हणशील बाई माझ्या बापाक काय सुद्धा असा पैसा नव्हता, एवढा पैसा तुम्ही मला दिलाय. आले का पुन्हा माझ्या बापाकडे. स्वतः तर कमवायची अक्कल नाही. पैसा 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 किती अजून स्वप्न बघ चालू. विनाकारण फुकट चिपका पैसा पैसा म्हणजे विनाकारणची स्वप्न बघता. हे कधीच तुमच्या ह्याच्यानी ना पूर्ण होणार नाहीत आणि ते तुम्ही बघता. स्वप्न बघणं लई चांगलं असतं आणि ते मी सत्यात काढणार म्हणजे काढणार. अरे नाव मोठ्या मोठ्या उद्योगपती सोबत माझं नाव जोडलं जाणार. तुम्हाला आता मला लई ही झालं. मी लई ऐकलं. मी आता इथं पण काम करणार नाही, घरी पण काम करणार. घरी जाऊन झोपती. तुम्ही करा नाही तर खपा नाही तर उलटा. अजिबात काम करू नको. आपण माणसं लावू. माणसं फुल पैसा आपल्याकडे. इतकी माणसं लावायची ना का घर सगळं भरलं पाहिजे माणसाने. सोपा विषय आहे का. अरे बागा तरी राहू आपण पुढचा.